जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आपण गड किल्ले पाहायला गेलो तर आवर्जून आपल्याला एक गडाचं नाव खूप आकर्षित करतं, तो म्हणजे सिंहगड. आता सिंहगड हे नाव कसं पडलं, तो पण खूप मोठा इतिहास आहे. सिंहगड म्हटलं की सर्वात आधी नाव येतं शिवरायांच्या आधीही तानाजी मालुसरे. कोण होते तानाजी मालुसरे? शिवरायाचे एकनिष्ठ सुभेदार तानाजी मालुसरे होते. मग तानाजी मालुसरे ज्यावेळेस तो गड जिंकायचा होता, त्यावेळेस आपल्या मुलाची, रायबाची लग्नाची पत्रिका देण्यासाठी शिवरायाकडे गेले होते. त्यावेळेस तो गड स्वराज्यामध्ये असावा हे शिवरायांची भूमिका ठरली होती. मग गड कोण काबीज करणार? तर त्यावेळेस यांनी कसलाही विचार न करता आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं हे म्हणत लग्नपत्रिका खाली ठेवली आणि गडा जिंकायच्या तयारीला लागले. ज्या बहादुरीने तानाजी मालुसरे लढले, हात तुटल्या तरी लढणारे शूर तानाजी. मग अशा एका योद्ध्याचा इतिहास आपण आज विसरत चाललेलो आहोत. कशा पद्धतीने तानाजी मालुसरे लढले, एकनिष्ठ राहिले. आज आपण आपल्या घरचा एखादा कार्यक्रम असेल तर आपण धर्मकार्य करायला डगमगतो. आधी आमच्या घरचं कार्य आणि मग धर्मकार्य, ह्या गोष्टी आपण जोपासतो. आज खऱ्या अर्थाने गरज आहे तानाजी मालुसरे अशा सुभेदारांची. मग हा दिवस त्यांना अभिवादन देण्यासाठी प्रार्थना, अशाच एका सुभेदारासाठी तोच काळा दिवस 4 फेब्रुवारी. गड आला पण सिंह मात्र गेला. अक्षरशः शिवरायांच्या डोळ्याला पाणी आणणारा हा दिवस अतिशय काळा दिवस म्हणून साजरा. त्या शूरवीराला अभिवादन करण्याचा दिवस आहे. असे मावळे घडणं हे आता कदापि शक्य नाहीये. आणि शिवरायांसोबत हे जिगरी मावळे होते म्हणूनच हे स्वराज्य झालं आणि त्या स्वराज्याचं सुराज्य निश्चितच करण्यात आलं. पण काही आपलेच उदयभान नावाचा सरदार होता, पण तो औरंगजेबाच्या बाबत मुघलांच्या सैन्यात होता. आपल्यातच युद्ध करून आपलेच लोक मारावे लागले आणि हे स्वराज्य साबूत ठेवावं लागलं. मग आजही अशात लढाया आहेत. हमें खतरा दूसरे धर्म से नहीं है, हमें खतरा हमारे ही धर्म से है, अशी म्हणायची वेळ आज आपल्यावर आलेली. बाहेरच्याला माहित नसतं की कोणती भिंत नाजूक आहे, ते आपलेच त्या भिंतीला पोखरतात, अशी वस्तुस्थिती आहे. मग आज आपला हिंदू धर्म जो संकटात आणण्याचं काम आपल्यातले 30% लोक करतात. 70% लोक हे कट्टर हिंदुत्ववादी आहेत, धर्माशी प्रामाणिक आहेत, धर्मकार्यात जी काही मदत करता येईल ती करतात. पण 30% जे आहेत ते ह्याला कसं मोडून पाडायचं हा प्रयत्न करतात. आज छोट्या छोट्या गोष्टी हिंदू धर्माच्या ज्या घडतात त्यामध्ये आपले लोक आधी कमेंट करतात. त्याच्यामध्ये धर्माचं तसं महाकुंभामध्ये झाली असेल थोडीफार धक्काबुक्की, चंगराचंगरी तिथं झाली असते, पण ते काम आपलं आपणच सर व्यवस्थित आपण कुठंच गेलेलो आहे, धार्मिक क्षेत्रात गेलेलो आहे. तिथं तुम्ही जा ना, पंढरपूर सारख्या ठिकाण आहेत ना, संत गजानन महाराज असतील, असे अनेक श्रद्धास्थान आहेत.
ही शिस्त भंग करण्यासाठी, काही एन्जॉय करण्यासाठी गेलेले असतात आणि ते लोक गर्दी गोंधळ करतात. व्यवस्थित चालणं, व्यवस्थित हे करणं, गर्दी नसती केली, गोंधळ नसता झाला, कोणती चंगराचंगरी, घाबरून जाता तुम्ही आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा इश्यू मोठा करता आणि मोठं करून काहीतरी दाखवता आणि प्रत्येक वेळेस हिंदू धर्मालाच बदनाम करण्याचे कारस्थान होतं. इतर धर्मावर कोणी कमेंट करत नाही, टिप्पणी करत नाही. का करत नाही? ती क्षमता नाहीये आणि तो समाज तेवढा जागृत आहे, त्याच्यामध्ये हिंमत आहे तुम्हाला ठेचायची. पण आमच्या हिंदू धर्मातल्या काही लोकांमध्ये ती हिंमत नाहीये आणि ती हिंमत आपल्याला आता तयार करायची. बाजीप्रभू देशपांडे असतील, तानाजी मालुसरे असतील, ह्यांच्यासारखे जीवा महाला असतील, ह्यांच्यासारखे शूरवीर यांचं बलिदान आज आपण सर्व मिळून वाया गेल्यासारखं करत आहोत. यांनी धर्मासाठी छत्रपती शिवरायांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले होते. पण आज आपण धर्मासाठी काय करतो? गोहत्या होते, गाईचे कत्तलखाने आज कित्येक आहेत. आपण गाईला माता मानतो, आई मानतो, आईचा दर्जा देतो. पण ती भावना, अरे तुम्ही आईचा दर्जा नका देऊ, तुम्ही ती एक दूध देणारी माऊली आहे, तिच्यापासून शेतकरी जी जमीन कसतो, त्या बळीराजाचा बैल तयार होतो, बैलाला जन्म देते आणि तो बैल त्या काळ्या आईमधून सोनं उगवायचं काम करत असतो. अशा गाईची तुम्ही हत्या करता. आईपेक्षाही श्रेष्ठ आई आपल्याला खाऊ घालते, तर ती पण आपल्या काळ्या आईतून खाण्यासाठी जे धान्य होतं ते तयार करण्यासाठी ज्या बैलाची मेहनत लागते ना, तो बैल देण्याचं काम ती आई करते. मग आज आपण काय करतोय? आज आपलेच, मी भरपूर वेळा आमच्या तिकडं सुद्धा कत्तलखान्यात जात असणाऱ्या गायी अडवल्या होत्या. पण डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आपले लोक असतात, पण ते दखल घेत नाहीत, दखल घेतली जात नाही, चालढकल करतात. आम्ही तिथं आणून दिल्याच्या नंतर ना कित्येक वेळ तिथं गुन्हा दाखल करण्यासाठी लागतोय. एवढी टाळाटाळ होती. कुठंतरी ही यंत्रणा कुठून तरी ह्याची हलते, अर्थव्यवहार होतात. हे बदललं पाहिजे. छत्रपती शिवरायांनी अवघ्या 15व्या वर्षी कसायाचा हात कापला होता का आता गायीची हत्या करू लागला? मग का आमच्यामध्ये तसे शिवराय भिनत नाहीत? का आमच्यामध्ये छत्रपती संभाजीराजे भिनत नाहीत? आज आपण फक्त आणि फक्त स्टेटस, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, इथं आमच्या भावना उसळत्यात, रक्त उसळतं, सळसळ करतं. पण ज्या दिवशी एका छताखाली हिंदू समाज यायची गरज पडते, त्यावेळेस आम्हाला कामं आठवतात. तो असा, तो तसा, आमचे हेवे दावे सुरू होतात. हे हेवे दावे थांबले पाहिजे. आणि ह्या वीर सिंहाच्या आज पुण्यतिथीनिमित्त मी एवढंच सांगू इच्छितो की अरे आपल्यातलाही एखादा तानाजी मालुसरे होऊ द्या, आपल्यातला एखादा जीवा महाले होऊ द्या, आपल्यातला एखादा बाजीप्रभू घडू द्या. ही संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करा. आपण त्यांच्या पायाखालच्या एका कणा एवढं जरी काम करू शकलो तरी आपण शिवरायाचे मावळे म्हणून मरायला मोकळे जातो. ही जिद्द मनामध्ये ठेवा. आणि आज आमचा सिंह खरंच बलिदान, आज अभिमान वाटतो की गड आला पण सिंह गेला. त्या सिंहाने खरंच सिंहासारखंच काम केलं आणि सिंहासारखाच जगला आणि मेला. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू.